शकता। शेतकरी मित्रांनो, शेतकरी खूप कष्ट करतो, मेहनत करतो, खर्च करायला पण काही कमी पडत नाही। बऱ्याच वेळा काय होतं की सगळ्यात महत्त्वाचं की डाळिंबाला सगळ्यात महत्त्वाचं खाली मुळी चालणं गरजेचं असतं आणि नॅचरल ज्यावेळेस शेटिंग चालू असतं म्हणजे 40 दिवसाच्या पुढे जे काही शेटिंग चालू होतं त्यावेळेस आपल्या बागेमध्ये उग्रवासाचे फवारण्या करायचे नसतात। आता काय होतं ती परिस्थिती उलट होती की भरपूर उग्रवासाच्या फवारण्या होतात आणि जरी मधमाशीच्या पेट्या जरी आणल्या तर मला असं वाटतं की मधमाशी त्या ठिकाणी राहत नाही। त्यामुळं निसर्गाच्या सोबत राहून निसर्गाला कसल्या प्रकारचा डॅमेज न करता जर आपण तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये ॲडिशनल तुम्ही ऑर्गॅनिकची साथ घेतली आणि त्यात जर तुम्ही केरन कंपनीचं तुम्ही ट्रीटमेंट घेतली जमिनीमध्ये तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये तर हे तुम्ही पाहताय समोरचं दृश्य असं शेटिंग ह्या ठिकाणी पाहायला मिळतंय। झाडाला 100-150 शेटिंग हे दुसऱ्या वर्षाला एवढं शेटिंग आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी मधमाशीची पेटी पण आपण आणली होती त्यामुळे झालं काय की या ठिकाणी खूप चांगलं शेटिंग झालंय। बऱ्याच वेळा शेतकरी काय म्हणतात की मला मधमाशीची पेटीची गरज नाही असं तसं, परंतु आपण जे फवारण्या घेतो त्यामुळं मधमाशी त्या ठिकाणी टिकत नाही उग्रवासामुळं। त्यामुळं शक्यतो शेटिंग होईपर्यंत शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मधमाशीची पेटी आणणं पण गरजेचं आहे। मधमाशी आपल्याला परागीकरण करण्यासाठी म्हणजे समजा इथं नरकळी आहे इथं मादीकळी आहे तर ते परागीकरण होणं खूप गरजेचं आहे। मधमाशीचा रोल खूप महत्त्वाचा आहे आणि नंतरच शेटिंग होत असतं। त्यासाठी माझी विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्याला जर असंच शेटिंगच्या समस्या कमी करायच्या असतील तर ऑर्गॅनिकची साथ केरनची घेणे आणि बागेमध्ये ॲडिशनल तुम्ही मधमाशी पेटी आणली तरी पण चालेल। निश्चित तुम्हाला खूप चांगले असे सुंदर रिझल्ट बघायला मिळतील। नॅचरल पण मधमाशी येत असते पण तरी पण आपण शेटिंग पिरियडला ती मधमाशीची पेटी आणली तर अतिउत्तम, कारण ते शेटिंग होणं गरजेचं असतं। ओके, धन्यवाद।